आता आपण बघणार आहोत टाईप नंबर 8. आता टाईप नंबर 8 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे. आपण आधीच्या टाईपमध्ये काय केलं होतं की आपण काढली होती त्रिकोणी संख्या कशी ओळखायची. आता याच्यामध्ये आपल्याला जी त्रिकोणी संख्या आहे त्या संख्येचा काढायचा आहे पाया. आता सपोज तुम्हाला इथे विचारलं की 36चा पाया किती, म्हणजे 36 ही जी आहे ही त्रिकोणी संख्या आणि हिचा आपल्याला विचारला पाया. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जी त्रिकोणी संख्या असते तिची करायची आहे दुप्पट. म्हणजे याची दुप्पट किती येईल, 36 गुणिले जर 2 केलं तर याची दुप्पट किती येणार, 72. कसं, साईन दोन्ही 12 अशी 2, इकडे हातचा 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7. म्हणजे जर 36ची जर दुप्पट केली देते 72. आता जी ही दुप्पट आलेली आहे याच्या आधीची तुम्हाला वर्गसंख्या पाहिजे. वर्गसंख्या म्हणजे कशी, की अशी एक संख्या 72च्या आधी येणारी की जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असेल. आता वर्ग म्हणजे काय असते, सपोज जसं 1चा वर्ग 1, 2चा वर्ग आहे 4. म्हणजे सपोज मी इकडे दिलं आहे तुम्हाला लिहून, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. अशा प्रकारे याचे वर्ग असतात. तर आपल्याला 72च्या आधीची अशी एक संख्या पाहिजे की जी कोणाची तरी वर्ग असली पाहिजे. मग वर्ग कोणती संख्या आहे, जसं तुम्ही 8चा वर्ग केला तर किती येणार, 64. म्हणजे 72च्या आधी येणारी वर्गसंख्या का कोणती आहे, 64 आहे. आता ही जी 64 असते याला टाकायचं असते आपल्याला अंडररूटमध्ये. जेव्हा कोणत्याही संख्येला म्हणजे वर्गसंख्येला आपण अंडररूटमध्ये टाकल्यानंतर तिचं काय बाहेर येईल, तिचं वर्गमूळ बाहेर येईल. तर वर्गमूळ किती येणार, त्याचं 8 येणार. आता आपल्याला काय विचारलं आहे की 36चा पाया किती, तर 36चा पाया किती येणार, 8 येणार. ठीक आहे. जर समजलं असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.